आपल्याला यंत्रासाठी देखील अनुदानाची सिस्टीम आम्ही सुरू केली आहे. तर ती सिस्टीमचा देखील आपण लाभ घ्यावा. आजच्या एकूण शेड्यूल मधलं भरपूर भरगच्च कार्यक्रम असल्या कारणाने वेळेचा अभावी सगळं सविस्तर सांगता येणं शक्य नाही. आणि म्हणून बरंच सांगितले की फक्त ओळख करून देतो. आज त्याच्या वेळेला आपला व्यवसायाची निश्चित होईल. त्याच्या वेळेला आपण त्या विषयावर सविस्तरपणे चर्चा करू शकतो. आणि सविस्तर मागणी करताय तुम्हाला काही अडचण वाटलं नाही. कृषी विभाग राहा किंवा आम्ही तुमच्या पुढे नेहमी येत राहत आहोत. तिथे अजून कुठेही दुधाच्या ठिकाणी कार्यक्रमाच्या ठिकाणी जात आहोत. तर या व्यासपीठाच्या निमित्तानं आपण सर्वांना सुरुवातीला भरभरून शुभेच्छा. तुमचा उद्योग उभा हवा आणि या पाडव्याला घेतलेल्या निर्णय दिवाळीच्या निश्चितपणे गुढीपाडव्याला तुमचा उद्योगाची उभारणी सुरू होईल अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया. सर्वांना शुभेच्छा देतो. आमच्या ठिकाणी उपसंचालक कृषी आयुक्तालय पुणे 9422 495 9422 495 497 9422 495 497. काय प्रश्न आहे काय करा. बरोबर. तालुका अभियांत्रिकी योजनेचा यावेळेला तुम्हाला गव्हर्नमेंटची गरज नाही. मी जे सांगितलं आता आपण भारताकरता स्पेशल तयार केलेली आहे. भारत शेतकऱ्यांकरता रोटावेटर कोणतं यंत्र मी म्हटल्याप्रमाणे हे तुम्हाला मिळू शकतील. तुम्ही अर्ज करा, पूर्वसंमती घ्या, तुम्हाला त्यामध्ये लाभ मिळेल. आणि हे दर निश्चिती आता म्हणजे 2 दिवसापूर्वी झालेली आहे. या सुट्टीपूर्वी झालेला आहे. नेक्स्ट वीक मध्ये सगळ्या गाईडलाईन्स झालेल्या सर्वत्र लागू आहे. फार्मर प्रोड्युसर कंपनी तयार करण्याचे नियम गाईडलाईन्स सर्व राज्याकरता लागू झालेले आहेत. त्याच्या वेबसाईटवर टाकलेले आहेत. आपण त्या पहाव्या. MACP ची वेबसाईट आहे, आपली गव्हर्नमेंट वेबसाईट आहे. तर तुम्ही तुमच्या जिल्ह्याचे प्रकल्प संचालक आत्मा हे तुम्हाला माहिती असेल का, आत्माचं ऑफिस जिल्ह्यात आहे. त्याच्या प्रकल्प संचालक आहे, त्यांना तुम्ही भेटा, त्यांचं संपूर्ण रजिस्ट्रेशन पूर्ण करा. दोन प्रकारचे उद्योग उभा करण्याची तुमची तयारी सुरुवात तुम्ही एकच करायचं असतो. एक करून तुम्ही पुढे आता हे मगाशी म्हटल्याप्रमाणे एक खरेदी करणं बंद झालं या वर्षीपासून. मी मगाशी म्हटलं तुम्हाला या वर्षीपासून शासन खरेदी करणार नाही. तुम्ही खरेदी करा. तुमचा जो हवा तो फक्त तो ISI खात्रीपूर्वक दर्जा क्वालिटी जबाबदारी तुमची आहे. तुम्ही खरेदी करा, आम्हाला सांगा, आम्ही खरेदी केली आहे, आम्हाला किती मिळते बाबा ते आम्हाला करू नका. लँड होल्डिंग सिलिंग आहे का? लँड होल्डिंग सिलिंग आहे का? लँड किती आहे? मिनिमम मॅक्सिमम लँड होल्डिंग सिलिंग हे सगळे 5 एकराच्या आतलेच मेजॉरिटी असतात. वर्जरी केलं फक्त 40 आणि 50 लाख एकर प्रकल्प. जिल्हा पातळीवर तालुका कृषी अधिकारी कार्यालय हे आमचं मुख्य कार्यालय तालुक्याचं आहे. तालुका कृषी अधिकारी कार्यालय तालुक्यात ठिकाणी फक्त जिल्ह्यात जायची गरज नाही. आता मटण खाल्ल्यासारखा आवाज यायला लागला. कोकणातली सगळी मंडळी मासे खात असतील आणि पहिला नमस्कार केल्यानंतर असं वाटायला लागलं की दिवाळी
संपली नाही. मित्रांनो, सुवर्ण कोकण संस्था, आमचे मित्र ऋषी देसाई, राजेंद्रजी केळुसकर, सन्माननीय परब साहेब, या सगळ्यांचं मनपूर्वक आभार की तुमच्यासारख्या नवं काहीतरी करण्याची इच्छा आणि स्वप्न असलेल्या सगळ्या मंडळींना आज इथे एकत्रित बोलवलंय. एकदा स्वतःसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. टाळ्या बघितल्यानंतर असं वाटायला लागलं की त्याच्यावरच प्रेम आहे किंवा नाही. एकदा स्वतःवर आणि स्वतःच्या उद्योगावर प्रेम असल्यासारख्या जोरदार टाळ्या वाजवूया. मित्रांनो, गेली 12 वर्ष झालं तुमच्यासारख्या महाराष्ट्रातल्या अनेक उद्योजकांना सांगण्याचं आणि बोलण्याचं स्वप्न माझं पूर्ण झालं. आणि आज कोकणातल्या ह्या सगळ्या मंडळींना, समग्र महाराष्ट्रभरातून आलेल्या त्या सगळ्या मंडळींना आज उद्योजकतेतल्या एका नव्या विषयावर बोलण्यासाठी आम्ही तुमच्या समोर उभा आहे. मित्रांनो, पहिल्यांदा तुमचं मनापासून अभिनंदन की चाकरमानी हे विरोध कुठेतरी सोडून आपल्याला उद्योजक व्हायचंय, या एका स्वप्नासाठी तुम्ही सगळी मंडळी इथं आज एकत्रित आलात. महाराष्ट्रीयन माणूस एकतर स्वप्न बघत नाही, आणि जर बघितलंच तर इतकं गरिबी बघतो, त्याचं स्वप्न बघितल्यावर ऐकायला असं वाटायला लागतं की हे जगलं कसं काय. कुठल्याही तरुण पेराला तुम्ही भेटा आणि त्याला असं विचारा, कसं काय चाललंय तुझं? काय नाही, निवांत आहे. असं वाटतं आता डांबरीवर पालतं पडतं का काय. मित्रांनो, हा सोलापूरच्या भाषेचा भेद आहे, त्यामुळे मी खूपच कोकणी बोलावं असं काही अपेक्षित नाही. मला जसं अपेक्षित आहे लोकांच्या हृदयापर्यंत जे जात आहे त्या भाषेमध्ये मी तुमच्याशी बोलणार आहे. सध्या समाजामध्ये प्रचंड मोठी बेरोजगारी आहे आणि एका बाजूला काम करण्यासाठी माणसं मिळत नाही, अशी ही दुसरी स्थिती आहे. याच्यातलं खरं काय आहे? याच्यातल्या दोन्ही गोष्टी खऱ्या आहेत. सध्या जगामध्ये गुणवान माणसाची संख्या प्रचंड मोठी कमी आहे. गुणवान या शब्दाखाली अंडरलाईन करतोय. आणि दुसऱ्या बाजूला काम मिळत नाही म्हणून रोज नवे मार्ग शोधणारे, नव्या जाहिराती बघणारी वेगवेगळी मंडळी आपण बघत असतो. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं की खूप मोठी स्वप्न बघा. जी माणसं मोठी स्वप्न बघतात तीच माणसं त्या स्वप्नांच्या दिशेने कुठेतरी चालायला लागतात. स्वप्नात इतकं पोकळं बघू नका की ते 1.5-2 महिन्यामध्ये तुमचं पूर्ण होऊन जाईल. स्वप्न इतकं मोठं बघा की त्याला सारा आयुष्य अपूर्ण राहिलं पाहिजे आणि तुमच्या नंतरच्या दुसऱ्या पिढीनं तुमचं अर्ध स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला. दुसरं महत्त्वाचं, आज आपण, मला किती वेळ बोलायला दिलाय ऋषीजींनी सांगितलं नाही, पण तुम्हाला जेव्हा कंटाळा येईल तेव्हा मी थांबणार आहे. कारण मला काळजी तुमच्या पोटाची पण घ्यायला त्यांनी सांगितली आहे. खालचं असून काही शिजलं नाही आणि आज विषय दोन्ही तसेच आहेत, त्यामुळं शिजायला जास्त वेळ लागणार आहे. मित्रांनो, पहिल्यांदा तुमचं अभिनंदन की मी महाराष्ट्रावर फिरतो तेव्हा एक गोष्ट माझ्या नक्की लक्षात आली आहे की ठरलेल्या आडनावांची माणसं नोकरी करतात आणि ठरलेल्या आडनावांची माणसं उद्योग करतात. कोण करतो उद्योग? त्या उद्योग करणाऱ्या माणसांबद्दल माझा जरा जास्त आदर आहे किंवा माझं त्यांच्यावर जरा जास्त प्रेम आहे. कोण करतो उद्योग? काय असतात त्यांची आडनावं? शहा, धोका, गांधी, बागमार, सुराणा, बोलकोटा, देवी, लुक्कड, लुणावर, सारडा, भन्साळी, खांडवीकर, मेहता, जोशी या आडनावांची माणसं महाराष्ट्रभर फक्त धंदा करतात. ह्याच्यात आम्हाला कोण राहतं? शिंदे, पवार, पाटील, भोसले, जाधव, चव्हाण, गायकवाड, मोरे, साळुंखे, यादव, परब, जोशी, कुलकर्णी अख्ख्या महाराष्ट्रात. का नाही मराठी माणसाला असं वाटत की मला उद्योजक व्हायचंय? तुम्ही महाराष्ट्रात एकदा तरी असं ऐकलंय का हायस्कूल टीचर, प्रायमरी टीचर, गांधी गुरुजी आले, मेहता मॅडम दिसल्या? असं नाही ऐकायला मिळत. परब सर भरपूर, केळुसकर गुरुजी त्याच्यापेक्षा जास्त. असं का होतंय? या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर आपण लक्षात घ्यायला हवं की माणसाला उद्योजकतेचं स्वप्न पडावं लागतं. दुसरं महत्वाचं, मी 1-2 तासाच्या बोलण्यामध्ये जेव्हा जेव्हा तुम्हाला हसावंसं वाटेल तेव्हा दिलखुलास हसा. जेव्हा जेव्हा तुम्हाला टाळ्या वाजवाव्याशा वाटतील तेव्हा दिलखुलास वाजवा. एखादी तुम्हाला शिट्टी मारावीशी वाटली तरीही मारली तरी चालते. कारण हे जी तिन्ही लक्षणं ज्याच्यामध्ये असतील
उद्योजक असेल. म्हणजे उद्योजक इतका नैराश्याच्या अवस्थेत नसतो, त्याला असं बसलं तरी खुर्चीवरून सारखा असं तो उडत असतो, त्याला उद्योजक म्हणायचं. मी बऱ्याच वेळा महाराष्ट्रावर बोलताना माझी एक गोष्ट नक्की लक्षात आली आहे की 82 वर्षाचा तरुणा बाण करून पण मी माझ्या आयुष्यात बघितला आणि 26 वर्षाचं जग मागणार पण मी माझ्या आयुष्यात पाहिलं. तुम्ही बघा, प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये 26, 20, 30च्या दरम्यान एखादा असतंय, ते इतकी मान टाकत असतंय त्याचं बघून आपल्यालाही टेन्शन यायला लागतं. पण आपल्याही घरामध्ये असाच एक माणूस असतो, 82 वर्ष झाली तरी सुद्धा त्या माणसाच्या जगण्याची, स्वप्नांची, विचारांची उर्मी बघितल्यानंतर आपल्याला सुद्धा खूप मोठे जगावंसं वाटतं. सोडलं लोकांना तुम्हाला याच्यासाठी इथं बोलवलंय की तुमच्यामध्ये नक्की स्पार्क आहे, पण वाघ पेटवायचं काम आम्ही सगळी मंडळी करणार. गेल्या अनेक दिवसांपासून ठरवलं तुमचं शेळी पालन करायचंय, आता या दिवाळीला नक्की नोकरी सोडायची बोलल्या, मी नक्की सुरू करणार आहे. अशा 10 दिवाळी गेल्या, अजून ठरलं नाही. माझा दावा आहे मित्रांनो, माझ्यातला स्पीड, माझ्यातला कॉन्फिडन्स या गोष्टीमुळे आज संध्याकाळी बऱ्यापैकी माणसं नोकरी सोडायचा विचार करते. कारण मी महाराष्ट्रातल्या 3 डीवायएसपींना, 2 तहसीलदारांना, एका डेप्युटी कलेक्टरला नोकरी सोडायला लावली आणि मग त्यांना मी शेळी पालनात घेतलं. मित्रांनो, खऱ्या अर्थानं काय भाव आहे मटणाचा कोकणात आणि मुंबईत? कोकणाच्या मटणाचा भाव काय आहे? 420 रुपये किलो झालाय, काही ठिकाणी अजून 400 रुपये आहे. मॉल मध्ये मात्र हा भाव 600 रुपये किलोचा आहे. मित्रांनो, 400 रुपयाचा आपण विचार करूया. का शेळी पालन करायचं? शेळी पालनाचे प्रकार 3. एक बंदिस्त शेळी पालन, 2 अर्धबंदिस्त शेळी पालन आणि 3 पारंपरिक पद्धतीचं किंवा मोकाट पद्धतीचं शेळी पालन. 420 रुपये किलो कोकणाचं मटण आहे, 42,000 रुपये क्विंटल कोकणाच्या मटणाचा भाव आहे. तुमच्या शेतात कुठली गोष्ट 42,000 रुपये क्विंटल आहे? उडीद, तुरी, ज्वारी, गहू, द्राक्षे, ऊस, सोयाबीन, आंबा, कुठली गोष्ट 42,000 रुपये क्विंटल आहे? मित्रांनो, पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुम्ही जरा जा, 2,000 रुपये टन ऊस जातो आणि कोकणाचं मटण 4 लाख रुपये टन जातो. गेली 100 वर्षात कोकणाच्या मटणाचा भाव उतरला नाही आणि म्हणून इतकी मोठी मागणी या व्यवसायाला. 100 वर्ष झालं, सगळे बाजार तेजीत आले, मंदीत आले, पण कोकणाच्या मटणाचा भाव गेली 100 वर्ष उतरला नाही. आणि म्हणून तुम्ही सगळ्या मंडळींनी शेळी पालनाचा व्यवसाय केला पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. मित्रांनो, 40,000 रुपये क्विंटल. शेतकरी का अडचणीत आहे? तर शेतकरी 2 गोष्टींमुळे अडचणीत आहे. एक, आता त्याला निसर्ग साथ देत नाही आणि समजा चुकून निसर्गाने साथ दिलीच आणि तुम्ही फार असा आंबा काढायला लागले तरीही बाजार तुमच्या हातात नाही, त्यामुळे शेतकरी अडचणीत आहे. मार्केट तुमच्या हातात नाही. म्हणजे एसी मध्ये कुणीतरी बसणारा एखादा दलाल ठरवत असतो या वर्षीचा देवगडचा आंबा कसा विकायचा. तुला काय माहिती आहे तिकडे काय अडचणी आल्या? पण मित्रांनो, आपण सगळी माणसं, जी माणसं स्वतःचा आउटलेट निर्माण करतात ती बऱ्यापैकी देसाई आपलेवाल्यांसारखी माणसं फायद्यात आहेत. पण आपण सगळी माणसं नुसता व्यापाऱ्याला देऊन टाकतो बागाच्या बागा आणि मग मात्र त्याला मदत करायला आपण सगळेजण शेतात असतो. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं, शेळ्यांच्या अनेक जाती आहेत. सानेन आहे, उस्मानाबादी आहे, बोर आहे, शिरोई आहे, जमनापरी आहे, ब्लॅक बंगाल आहे, पश्मिना आहे, अशा अनेक शेळ्यांच्या जाती आहेत. पण ह्या सगळ्या शेळ्यांच्या जातीपेक्षा उस्मानाबादी शेळीच्या व्यवसायाला तुम्ही सुरुवात केली पाहिजे. उस्मानाबादी शेळीपासून सुरुवात करून तुम्ही शिरोईकडे गेलं पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. शेळीपालन 2 गोष्टीसाठी करतात. एक दुधासाठी करतात आणि दुसरं मांसासाठी करतात. आपल्याला दुधाचं शेळीपालन करायचं नाही, कारण दुधातली बरीचशी मंडळी आता शेळीपालनाच्या व्यवसायाकडे येते. मित्रांनो, काय सरकारची धोरण आहे? तुमच्या घरामध्ये येणारं दूध आता 50 रुपये लिटर आहे, पण माझ्या शेतकऱ्याकडून घेतलं गेलेलं
8.5 या दुधाच्या फॅट आणि SNF चा भाव आहे फक्त 18 रुपये. कशासाठी आपण दुधाच्या व्यवसायात काम करायचंय? अतिशय बुद्धिमान शेतकरी त्या माणसाला म्हटलं जाते की जो माणूस लगेच परिस्थितीची आणि काळाची पावलं ओळखून दुसऱ्या व्यवसायांमध्ये स्थलांतरित होतो त्याला खरा शेतकरी म्हटलं पाहिजे. त्यामुळे 18 रुपये लिटर आता दुधाचा भाव झालाय. त्यामुळे तुम्ही आता दुधाकडे नाही गेलेलं बरं. त्यामुळे शेळी पालनाच्या क्षेत्रामध्ये प्रचंड मोठे पैसे आता आहेत. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं की तुमच्या सगळ्यांच्या लक्षामध्ये एक गोष्ट पक्की असू द्या की आपल्याला अनेक शेळ्या आहेत. लोकांना अर्धी कच्ची माहिती असते काहीतरी, त्याला काही त्याच्यातलं माहित नसतं आणि तो गावामध्ये 1.5 तास भाषण ठोकत असतो. काय परवडत नाही शेळ्याला. शक्य नाही. जमलं नाही. हे वरच्या नावाने जमीन विकली शेळ्यामध्ये. ह्याच्या घरी हे मारुतीच्या मंदिराच्या पाठीमागे उताना झोपलेलं असतं. ह्याच्या घरी शेळीचं शेपूट नसतं आणि 1.5 तास शेळीवर भाषण ठोकतो. करणाऱ्या माणसाच्या असं पाणी सोडलं. दुसऱ्या दिवशी त्याच्या डोळ्यापुढे शेळी येत नाही, बोकडी येत नाही. ते नाच सोडून देतो. त्यामुळे प्रोत्साहन देणारी माणसं आता समाजामध्ये घरामध्ये उरलेली नाही. एबी अनंते तैसेची राहावे, चित्त असू द्यावे समाधान, असं म्हणणारी बरीचशी ज्येष्ठ मंडळी आपल्याला भेटते. तुम्ही आता हे भाषण आजचं ऐकून तुम्ही जा घरी आणि तुम्ही म्हणा बस आज संध्याकाळी आपण नोकरी सोडणार, मी शेळी पालनाचा व्यवसाय करणार, असं जर तुम्ही घरी म्हणाला, गल्लीत सांगितलं, मित्रांना बोलला, तर घरातली सगळी माणसं सांगतात तू शेळ्या घेतल्या